प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 3. मागच्या सामन्यामध्ये रॅडिकल ठाकराचा पाडा टीमचा आपण विचार केला तर सुरुवातीला 6 खेळाडू हे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते, परंतु त्यानंतर पवन चांगला खेळला होता. त्याच्या बॅटमधून मिडल ऑर्डरला चांगल्या रन्स आल्या होत्या आणि संघाला कुठेतरी त्यानं सावरलं होतं. नितीननं देखील त्याला चांगली साथ दिली होती. प्रल्हादचा बॉल पुन्हा एकदा समोर उडवलाय. फिल्डर भरपूर दूर आहेत, लॉंग ऑनला पोहोचणार. कैलास नाईक तिथे उपस्थित होते आणि पुन्हा वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. स्कोर मोज अप विथ डबल. टीमची टोटल 5 आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले सुरू आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन स्टेअर केला. जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु ते नकार आला. तर बरोबर बॉलच्या मेरिटवर सध्या फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने स्कोर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025. लीडिंग एज बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचे बॉल वरती झपाटलेत. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि जरूर आता बघूया ते कुठल्या प्रकारे धावबाद केला जात नाहीये. संधी तर आहेच, परंतु इथे कुठल्या प्रकारे रस दाखवलेला नाहीये रनआउट करण्यामध्ये. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिल्या तर 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. ओम फोटो लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. एन्जॉय ट्रॉफी एन्जॉय करतोय. जिथे तिथे फक्त चर्चा एन्जॉय ट्रॉफीची सुरू आहे. ओम फोटो लाईव्ह वर देखील चांगल्या प्रमाणात प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज जगदीश नाईक बॉलिंग करण्यासाठी सज्ज होणार. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. एक चांगला स्कोर, चांगला टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. सध्या मंचावरून मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेताना आणि खूप प्रशंसा केली. प्रत्येक कॅप्टन मनोगतामध्ये खूप चांगला बाईट मनोगत देताना आपण ऐकलं. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. ऑफ कटर पडल्यानंतर चांगलं वळण घेतोय. काटा बदलणारा बॉल होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली जगदीश नाईकनं. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्रींचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. आणि कोण होणार विजेता पहिल्या पर्वाचा. पुन्हा एकदा ऑफ कटर होता. विथ द टर्न स्विंग केलं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येतात बॉलवर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॅकअप चांगलं केलं, परंतु वेळ होती 2 धावा पुन्हा पूर्ण करण्याची. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धक्का लागतोय पहिला ठाकरा पाडा संघाला. ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये मागच्या मॅच मध्ये 6 खेळाडू आउट झाले होते. या मॅच मध्ये 1 फलंदाज इथे बाद झाला. रणजितला मैदान सोडावं लागलं आणि मागच्या सामन्याचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पवन ठाकूर टीमचा कॅप्टन. 9-1 सध्याची स्थिती. दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. जगदीश नाईक इज ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर द विकेट. ओ हिट विकेट. फलंदाज आणखी एक बाद. दुसरा धक्का. माझा
5 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. पारितोषिकं लागत आहेत सध्या फलंदाजांसाठी, बक्षिसं लागत आहेत परंतु ती बक्षिसं जिंकावी लागतील. हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद होऊन परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन येतोय. 4थ्या क्रमांकावर नितीन मैदानामध्ये एंटर होतोय. 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण जयदुर्गा टेमगरपाडा टीमकडे देखील बॅटिंग मजबूत आहे आणि त्यांना जर आव्हान द्यायचं असेल तर 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. या ठिकाणी रॅडिकल ठाकरा सापडा संघाला 2 षटकार जर लागोपाठ मारले तर मारुती गुण, माताड युनियन अध्यक्ष भिवंडी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, लागोपाठ 2 चौकार मारले तरीही ते पारितोषिक दिलं जाईल परंतु ते मारावे लागतील. सध्या गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला फ्लायटेड बॉल होता, पुढे टाकलाय, पूर्णपणे बीट होताना बॅटर थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि स्कोर आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. दहावर डबल डिजिट मध्ये बॉल आतापर्यंत 4 झालेले आहेत. या ओव्हर मधील 2 बॉल शिल्लक. जगदीश पवन समोर बॅकफुटला जाऊन कट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. निकेतन होता टीमचा कॅप्टन. 2 धावा मिळाल्या. थ्रो देखील वाईड आल्या आणि 3 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि थ्रो देखील फार लेझी पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजाने 3 धावा पूर्ण करताना. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जगदीशच्या विरुद्ध रन्स येणं थोडंसं कठीण झालं होतं परंतु हे पहा निकेतन थोडासा सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण करताना दिसला आणि जरूर त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. 13-2 सध्याची स्थिती आपण पाहतोय. षटकातील अंतिम बॉल. नाईक तयार. फ्लाइट अँड टर्न. आणखी एक चांगला बॉल, थोडासा शफल झाला. पुन्हा बॉल येतोय डॉट आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा केस समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13-2 रॅडिकल ठाकराचा पाडा. जय गोलेश्वर गुंदवली विरुद्ध स्वयंभू पायगाव यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. आज आपण बघितला जॉली स्पोर्ट कामतगर फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण बघितला या स्पर्धेमध्ये एन्जॉय ट्रॉफी 2025च्या. आज एक संघ आपल्याला नक्की बघायला मिळेल सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना परंतु तो कोणता असेल ही लढत आहे प्री क्वार्टरची. जिंकणार संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. कैलास ओव्हर नंबर 3. कैलासचा पहिलाच बॉल लेग ब्रेक. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना 14 तसं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी रिव्ह्यू देखील दिलेला आहे. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये खूप चांगल्या प्रकारे वळून घेणारा बॉल होता. ब्रेक झाला, अक्षरशः ब्रेक होऊन बाहेर निघणारा बॉल होता. गुगली ओहो ही जादू आहे. हा बॉल खरं तर आपण पाहिला ज्या प्रकारे त्यानं रिस्ट रोल केली दीपक मडवी त्यावेळेला असं वाटलं की बॉल बाहेर निघणार परंतु तो आतमध्ये आला. गुगली बॉल पाहायला मिळाला. ही कैलास नाईकची जादू आहे आणि म्हणूनच त्याला जादूगर या नावाने ओळखलं जातं. पवन आता भरपूर बाहेर उभा राहिला. पुढचा बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल हवेत आहे. कीपर कडनं झाली आहे चुकी. कॅच ड्रॉप आणि आता बॉल मागे सरसावतो. वेगानं फिल्डर धावतायत. बॉल अडवणार, फेकणार तोपर्यंत 3री धाव पूर्ण केलेली आहे. पाटमोरे धावत असताना जेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील आणि त्यातलं त्यात मनोज गुळवी त्याने जो स्टँडर्ड सेट केलेला आहे त्याचं जो नाव आहे विकेट किपिंग क्षेत्रामधील त्या नावानुसार ही झेल त्याच्यासाठी खरं तर सोपी होती आणि 3 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या.
धावसंख्या धावफलकावरती 17. या ओव्हरमध्ये आता धावा येत आहेत, चौकार षटकार देखील येणं गरजेचे असतील. चला गुंदवली टीमचा कॅप्टन आपणही रेडी राहायचं आहे. यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. जशी 4 षटकं समाप्त होतील आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय, बॅटर बीट झालाय, कीपर बीट होतोय, एक धाव पळून पूर्ण केली आहे आणि पंचांचा बाईचा इशारा आलेला आहे. इतका टर्न होतोय, बॉल कुठून कुठे वळतोय, बॅटर तर सोडा, कीपरला देखील कळालेलं नाहीये मागच्या 2 बॉलवर. हा बॉल पुन्हा आतमध्ये आला, बरोबर बॅटरच्या मधून विकेटच्या वरनं हा बॉल निघून गेला होता. 18 धावा, परंतु धावा येत आहेत, प्रत्येक बॉल मागे रन्स येत आहेत, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पुन्हा कॅटर आहे, आणखी एक चांगला बॉल झपकन बाहेर वळतोय. अगोदर लेग ब्रेक टाकला, त्याच्यानंतर गुगली आला, 3ऱ्या बॉलवर फ्लाईट दिली, 4था बॉल ऑफ ब्रेक होता आणि 5वा बॉल लेग कटर होता. हे व्हेरिएशन्स आहेत, 5 चेंडू 5 प्रकारचे टाकलेत. वर्सटाईल बॉलर आहे, यापेक्षा आणखी एखाद्या गोलंदाजाकडे काय हवं. 6वा बॉल पुन्हा कटर, 5वा आणि 6वा बॉल खरं तर सारखाच टाकला, परंतु 5 बॉल 6 बॉलमध्ये त्यांना विविध प्रकारचे टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल होता, जो पहिला त्यानं लेग ब्रेक टाकला होता. 18 धावा स्कोर कार्डवर, 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3चा खेळ आता यावेळेला मार्गस्थ आहे. जयदुर्गा टीम गरपाडा सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये टॉप दिसते. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्याला बघायला मिळेल, गुंदवलीच्या विरुद्ध पायगाव. उद्या स्पर्धेची अंतिम रात्र आणि कोण होणार विजेता, हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. क्विकर वन, हाच बॉल कमी होता आणि तो क्विकर वन देखील आला आणि थेट दांडी उडवून गेला. फलंदाज बाद. नंतर पवन ठाकूरला इथे आउट केलेला नाही. सामना संपल्यानंतर मॅच हारो की जिंको कैलास नाईक यांचा ऑटोग्राफ घ्यावा लागेल आणि त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. 6 प्रकारचे 6 बॉल त्याने टाकलेत. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजू द्या. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लागलेले आहेत. कसं आहे ना की अल्पेश गायकवाड आपल्यापेक्षा भरपूर सुरुवातीला जे आपले सिनियर कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, मग डॉक्टर गवळी सर, सिद्दीक बाबे सर यांनी जी नावं दिलेली आहेत, त्या नावरूपाला साजेसा खेळ या सर्व खेळाडूंनी केलेला आहे आजवर. आपण आता नुकतंच कैलास नाईकला बघितलं, प्रल्हादची ओव्हर बघितली, जगदीश नाईकला पाहिलं, दीपक मडवीला बघितलं. ज्या प्रकारे प्रल्हाद पाटील काल होता, ज्या प्रकारे खेळ मनोज गुळवी सुद्धा टीममध्ये, म्हणजे जसा खेळ त्यांनी केला त्यानुसार त्यांना नावं दिली आणि त्या नावाला साजेसा खेळ ते आजही करतायत. वयाच्या 40 नंतर देखील तो स्टँडर्ड त्यांनी सेट केलेला आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शैलेश म्हात्रे येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅटर नितीन, एकही धाव बनवता आलेली नाहीये. पहिलाच बॉल शैलेशचा सोडून दिलाय, खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 19 धावा, 19 रन्स. या ओव्हरमध्ये किमान 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला आणि तो प्रयत्न केलाय सुरू. बॉल हवेत आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लालचंद तरे, विकेट गॉन. आयोजक हाय खंबीर दादा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे
पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय सुधीर ठाकूरला चर्चेत यावं लागेल या मॅच मध्ये आयोजनामध्ये तो चर्चेत आला जरूर परंतु आता मैदानामध्ये सुद्धा तो आलेला आहे आता तसा खेळ त्याला इथून साकारावा लागेल रॅडिकल ठाकराचा पण आहे टीमसाठी 19 धावा आहेत आणि डावातील शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत शैलेश मात्रे राईट आर्म ऑफ द विकेट ओहो स्क्वेअर कॅट सुपर शॉट नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये परंतु एक जाव असे फटके ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला जरूर वीरेंद्र सेहवागची आठवण होते भारताचा एक आक्रमक ओपनर म्हणून त्याने एक त्याची ओळख निर्माण केली आणि सध्या सूर्यकांत मोरे सर सीनियर पंच प्लेड ऑन विकेट गॉन ते सुद्धा मॅच एन्जॉय करतात आणि तेही आनंदी असतील कारण जयदुर्गा टेमगरपाडा इज ऑन ड्रायव्हिंग सीट नाव काही खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे 40 लेट ऑन बॅटची आतली कडा आणि थेट यष्टाना धडकलाय बघा एखादा फुटबॉल गेम आपण बघतो ना की जसा ब्लेझर घालून फुटबॉलचा कोच मैदानाच्या बाहेर असतो तसंच सूर्यकांत मोरे यांना तुम्ही बघा मैदानाच्या बाहेर अगदी व्हाईट ड्रेसिंगवर ते उभे आहेत संघाची कामगिरी पाहतात की त्याच्या तालमीमध्ये घडलेली हे सर्व खेळाडू आज कसा खेळ करतात पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला पूल केलाय मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय एक धाव इथे मिळाली आहे सेकंडचा कॉल दुसरी धाव मिळणार का प्रयत्न केलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील होत आहेत सध्या संपूर्ण VR ग्रुप गुंदवली मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेला आहे खूप चांगला ग्रुप आहे कबड्डीच्या स्पर्धांवेळी VR चॅलेंज ग्रुपनं खूप चांगली स्पर्धा भरवली होती गुंदवलीमध्ये आणि या सर्व मुलांची मेहनत होती त्याविषयी आपण चर्चा करूच ओहो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि जिथे विषय गंभीर तिथे मनीष मात्रे गंभीर सध्या मंचावर आहेत भव्य कबड्डीची स्पर्धा बघायला मिळाली होती आणि मी तर म्हणेन की माझ्या समालोचन क्षेत्रामध्ये ती सर्वात मोठी स्पर्धा होती कबड्डीमधील एका धावेने स्कोर 23 वर 23 रन्स अंतिम चेंडू या डावातील शिल्लक पुढचा बॉल लोवर फुल टॉस ड्राइव्ह करण्यात आला स्ट्रेट बॅक टू बॉलर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज होतोय बाद आणि याच बरोबर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 25 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता 25 टू विन इन 24 बॉल पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे आणि हा टॉस नक्कीच कव्हर करतील आमचे सहकारी समालोचक कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी मिस्टर सुभाजी दुमा सर येस माथाडी युनियन अध्यक्ष भिवंडी मारुती गुंड आणि या मैदानाची देखरेख करतायत मामा त्यांना देखील आपण हा मान देऊया त्यांनाही विनंती असेल की आपणही टॉस बॉक्समध्ये यावं त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल आणि मारुती गुंड माथाडी युनियन अध्यक्ष भिवंडी त्यांच्या शुभास्ते आणि दिनेशजी जोशी आमचे आयोजक त्या ठिकाणी जोडले जातात एन्जॉय ग्रुप मेंबर टॉस केला जाणार आहे संघ आहेत गुंदवलीच्या विरोधात स्वयंभू पायगाव येस ओव्हर टू सुभाजी दुमा सर धन्यवाद समीर ठाकरे मामांचे शुभ असते आपण हा टॉस बॉक्स मध्ये करत आहोत
गोंधळ विपक्ष पायगाव या दोन संघामधला सामना. नाण्याच्या दोन बाजू तर संघनायकांना परिचित आहेत. तर एन्जॉय ग्रुप आलेला आहे. दीपक मडवी स्वयंभू पायगाव संघाचा संघाने टॉस जिंकलेला आहे. आमच्या मान्यवरांना आणि मामांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा वाढवायची आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. दीपक मडवी टॉस आपण जिंकले. आतापर्यंत दोन सामने ते दिमागात आपण जिंकलेले आहेत. मात्र हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये हा टॉस महत्त्वाचा होता का? नक्कीच टॉस महत्त्वाचा होता, कारण बॉल कुठेतरी 6 कमी लागत आहेत. बॉल बॅटवर कनेक्ट नाही होत बरोबर. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण पहिल्यांदा करण्याचा विचार होता आमचा आणि टॉस जिंकले आम्ही क्षेत्ररक्षणच करतोय. आणि क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. तर गोंदवली संघाने देखील चांगलं परफॉर्मन्स केलेले. या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी, कारण तुम्ही बघा 30च्या वरती स्कोअर डिफेंड होतोय, म्हणजे बॉल बॅटला कनेक्ट होत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. एन्जॉय ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे आपण एन्जॉय केलेलं आहे आणि काय म्हणाल? कारण जे भल्या जमलं नाही ते एन्जॉय ग्रुपने करून दाखवले. कारण भिवंडी तालुक्यामध्ये 3 40+ संघटना आहेत आणि तिन्ही संघटनेमधले खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. खूप छान आयोजन केलं. मी दोन्ही टॉसच्या वेळेस तेच बोललो. आत्तापर्यंत टुर्नामेंट व्यवस्थित चालू आहे. उद्या पण ते चांगली संपन्न करावी आणि संध्याकाळी म्हणजे फायनल मॅच झाल्यानंतर त्यांनी सर्व मेंबर्सनी इथं डान्स करावा, कारण त्यांनी खूप छान टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. दीपक मडवी चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. गोंदवली संघाने का टॉस आपण गमवलेला आहे. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती. आमच्या मनासारखं झालं आहे. खरोखर आम्ही फलंदाजीच करणार होतो टॉस जिंकली असती तरी. आणि आपल्या मनासारखंच घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 40+ रन्स करण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? सर्व फलंदाज चांगलेच आहेत. नितीन असेल, आमचे विनोददा असतील, धीरज असेल, दीपक असेल, मी स्वतः अरविंद म्हात्रे, हेमंत असेल, श्रीधर असेल, मनीष म्हात्रे असतील, सर्व चांगले खेळाडू आहेत. आम्ही सर्व चांगले फलंदाज आहेत. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला स्वयंभू पायगाव संघानायक दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. मी घेऊन जातो की आपण एकदा टॉस बॉक्समधून आमच्या कॉम बॉक्समध्ये बॅक टू कॉमेंट बॉक्स व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर. खूप खूप धन्यवाद. भिवंडीचे कॅम्प्युटर समालोचक व्हॉइस ऑफ घोरसई सुभाष धुमाल सर. जाऊया आपण मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. इथे जयदुर्ग टेमगरपाडा टीम समोर लक्ष आहे 25 धावांचं. वेलकम सुस्वागतम. सूर्यकांत मोरे सरांचं मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असले आमचे सिनियर पंच आणि त्यांची टीम जयदुर्ग टेमगरपाडा मैदानामध्ये खेळते. आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या संघाचे कोच देखील आहेत. कबड्डी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर सदस्य देखील राहिलेले आहेत. धन्यवाद सूर्यकांत मोरे सर. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज कैलास. पहिला चेंडू आणि स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला ओढवलाय केच जगदीश नाईक आहेत. लॉंगलेक आणि फाईन लेग रिझन मधून चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे जगदीश नाईकनं पूर्ण केलेत. केच आज जगदीश नाईक असतील, त्यानंतर मनोज गुलविया असतील, जादूगर कैलास नाईक, शैलेश म्हात्रे, प्रल्हाद नाईक, लालचंद तरे अशी कित्येक नावं आहेत. या संघातून आज या खेळाडूंना आपलं 100% दिलेलं आहे. चांगली टीम आहे. हा फटका अतिशय चांगला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय डीप सीमारेषेच्या दिशेनं आणि जगदीश नाईकच्या बॅटमधून हा पहिला चौकार. काही खंबीर सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. नक्कीच काळीराम म्हात्रे दादाचं आव्हान अजूनही जिवंत आहे. यानंतर आपण नक्कीच त्यांना फाईट देताना पाहणार आहोत. स्वयंभू स्पोर्ट पायगाव या टीमला
इथे देखील चांगला फटका आहे, बघूया दुसरीसाठी मनोज गुलवी देखील निघालेत आणि अगदी ते पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तत्पूर्वी नक्कीच आपण पिंपळास गावचे कल्पेशजी म्हस्के असतील, मिथुनजी भोईर, पारुनाथ म्हात्रे, जगदीश म्हात्रे, युवांश इलिवान या टीमचे सर्व सदस्य आहेत. याचकडून आमच्या एन्जॉय ग्रुपची जेवणाची सोय केल्याबद्दल या मान्यवरांचे विशेष धन्यवाद. केस पारुनाथ म्हात्रे माजी सरपंच देखील राहिलेत, जगदीश म्हात्रे देखील आहेत, त्यामध्ये कल्पेशजी म्हस्के आणि मिथुनजी भोईर. बघूया तिसरे पंच फलंदाज सेफ आहेत. मिळतील धावा 2, संघाची टोटल 8. अशी मजाकचा भाग आहे ते पॉइंटच्या शत्रक्षकाला भेदून चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. हा देखील येतोय जगदीश नाईकच्या बॅट मधून चौकार. तिथं तिथं आमचा आवाज टॉप आहे आगरी समाज. ए सारांना आमच्या वाहिनाज कुठं पण आमचं नाव गाज. नक्कीच नाव गाजेल यात मात्र शंका नाहीये, कारण की भिवंडी तालुक्यामध्ये भूतो ना भविष्यती असं स्पर्धेचं आयोजन केलं आहे एन्जॉय ग्रुपनं. इथे बघा अगदी चेंडूला हलक्या हातानं स्टेअर केलं होतं. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट रिझनमधून चेंडू येईपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये जगदीश नाईकनं आपल्या नावावर 13 धावा कोरलेत. मनोज गुलवेसाठी हा चेंडू, पहिला चेंडू, या पहिल्या ओव्हरचा डॉट आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज कैलासनं इथे 13 दिलेत आणि आता 18 मध्ये 12. एक सोपं समीकरण आहे. पवन ठाकूर, के सुदर्शन ठाकूर देखील आमचे डीजे मॅन या स्पर्धेच्या आयोजन कमिटीचे एक सदस्य आहेत आणि त्यांची टीम सध्या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. रेडिकल ठाकराचा बाडा खूप जुनं नाव आहे कबड्डी क्षेत्रामध्ये देखील. हेच नाव एक गाव एक मंडल असं म्हटलं तरी वावगं ठरणार. जे चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज जगदीश नाईक यांच्या बॅटमधून आणि चेंडू सीमापार येतोय चौकार. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. नक्कीच इथून आता जयदुर्गा टिमगरपाडा टीम आज सलग तिसरा सामना जिंकून आजच्या तिसऱ्या रजनीमधून थेट क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणार आहे. इथे देखील फटका उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत झेलच्या खाली, चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज जगदीश नाईक झेलबाच्या स्वरूपात बाद. माझा मसोबा मल्हारी ना ठाकरे. कैलास नाईक 17 धावा बनल्यात आणि आता फक्त 8 धावा 16 चेंडूमध्ये बनवायचे आहेत.
इथे चेंडूला अगदी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका केले. सेन्सिबल क्रिकेट खेळतात जगदीश म्हात्रे. केस पारुनाथ म्हात्रे असतील, कल्पेशजी मस्के असतील, मिथुनजी भुईर आणि युवांश इलिव्हान. नक्की जगदीश म्हात्रे थोडेसे नाराज असतील या स्पर्धेतून. पहिल्या सामन्यातून ते पराभूत झालेत, मात्र स्पर्धेला रोज हजेरी देखील ते देत असतात. धन्यवाद. जगदीश म्हात्रे आपल्याला एन्जॉय ग्रुप आमंत्रित करीत आहे. आपण या श्यामशेठ चौधरी देखील आपल्याला आमंत्रित करतायत. आपण मान्यवर कक्षामध्ये या. इथे देखील चांगला क्लास दाखवताना नक्की जिथे मानस होतं मात्र धाडस केलं नाहीये मनोज गुलवी ना. चांगला प्रयत्न होता, अंतर अगदी कापलं होतं बरोबर. बघा जगदीश म्हात्रेनं जादूगर कैलास नाईकला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. नक्कीच धीराज म्हात्रे, नितीन म्हात्रे, विनोद भाऊ म्हात्रे अगदी आपल्याला जय गोलेश्वर या कुंडलीच्या टीम मधून या एन्जॉय ट्रॉफी मधून खेळताना पाहायला मिळतील. मनीष म्हात्रे आहेत. ओव्हर नंबर 3 सुदर्शन ठाकूर. बघूया मनोज गुलवी यांच्या बॅट मधून हा विजयी षटकार. अभिनंदन. जय दुर्गा टेमगरपाडा आणि हडलक टपलक रेडिकल ठाकराचा पाडा. एन्जॉय ग्रुपला स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि युवांशी पिंपलास या संघाचे ते देखील करता धरतायत. धन्यवाद. शिवाजी म्हात्रे या सामन्याचा सामनावीर. लो स्कोरिंग सामना होता. अल्पेश गायकवाड आपण सामनावीर खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मिस्टर जगदीश नाईक. जय दुर्गा टेमगडपाडा टीम काय आज चांगला क्रिकेट खेळलेत गावाच्या नावासाठी. आज सर्व जुने जय दुर्गा टीम चे सदस्य पुन्हा एकदा या एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवताना या जगदीश नाईक यांना आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये संघाने प्रवेश मिळवलेला आहे. चालू सामना जो असेल जय गोलेश्वर गोंदवली आणि स्वयंभूस्फोट पायगाव या टीमचा विजेता आणि जय दुर्गा टेमगडपाडा आजच्या तिसऱ्या रजनीमधून आपण क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना पाहणार आहोत. डीजे परशे यांना ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. नक्कीच आमच्या समालोचकांचा आवाज आणि खेळाडूंनी चौकार षटकार आणि विकेट घेतल्यानंतरच्या धून आपण ऐकतायत. नक्कीच ते डीजे मॅन. नक्कीच आपण जगदीश नाईक यांना देऊया सामनावीर पारितोषिक.
रोहिदास पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ आज स्पर्धेला त्यांनी आपली उपस्थिती दिली, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी नक्कीच आपण ट्रॉफी देऊया. शमशेट चौधरी आपले शुभ हस्ते प्रथम ट्रॉफी द्या. यस ट्रॉफी आहे. त्यानंतर कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट आहे. मिथुन कालुराम भुईर यांच्याकडून देखील गिफ्ट आहे. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट आहे. आणि जे मेडल आहे मारुती गुंड देत आहेत. राकेश केने जून अंदुरकी यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाले. त्यानंतर गोपालजी शिंदे आपण गिफ्ट हॅम्परचं वितरण करायचं आहे. सूर्यकांत मोरे सर आपण देखील एक गिफ्टचं वितरण करा की जगदीश नाईक यांचे गुरु आणि भिवंडी तालुक्यातील सर्वांचेच गुरु म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सूर्यकांत मोरे सर क्या बात आहे. प्रदीप पाटील आपले शुभ हस्ते देखील एक गिफ्टचं वितरण करायचं आहे. नक्की सूर्यकांत मोरे यांच्यावर फार प्रेम आहे. दाढी या नावाने देखील खूप फेमस आहेत. धन्यवाद सूर्यकांत मोरे सर आणि बेस्ट ऑफ लक. जगदीश नाईक आपल्याला पुढील सामन्यासाठी जाऊया. आपण ऐकूया समालोचन कक्षामधून धावतं समालोचन योग